कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ही अधिपतीची जन्मदात्री आई नाही, या घराला शिक्षणाची परंपरा होती, कलेची जाण होती। कारण चारुलता ही MA लिटरेचर होती, तिला वाचनाची पुस्तकांची आवड होती। तिला वाटायचं अधिपती उच्च शिक्षित व्हावाच, पण तो एक चांगला माणूस व्हावा। भुवनेश्वरीनं एके दिवशी तिचा कोणीतरी डॉक्टर आणला, त्यानं माझ्या आधीच्या गोळ्या बंद केल्या आणि त्याच्या नवीन गोळ्या सुरू केल्या। त्या दिवशी त्या बाईला त्यानं जे मानाचं स्थान दिलंय ते मला नाही वाटत त्याची सख्खी आई वरून आली तरी तिला तो देईल। तिच्या पाठोपाठ तिची ती नतद्रष्ट बहीण आली, तिची आई आली। तिची आई खरंच चांगली बाई आहे। अहो सांगितलं ना हो, आईसाहेबांनी काम दिलंय ते केलं पाहिजे। आधी आईसाहेब नंतर बाकी सगळं। सुनबाई, चहा उकळला ना? हां, काय झालं? कुठं हरवलीस? नाही काही नाही। बर, चहा झाला ना? हो। वत कपात, मी जावई बापासून देऊन येते। आजी, मी देऊ का चहा? असं म्हणतेस? हां, मी देते चहा, तुम्ही आराम करा। हां ठीक आहे, जा। तुम्ही पण घ्या ना चहा। हे घ्या। थँक्यू आजी, मी तुमची खूप आभारी आहे। हा ग बया, हे काय आणि मधीच माझं कसलं आभार? आजवर चारुहास सरांची एवढी काळजी घेतलीत, इतकं केलं त्यांच्यासाठी, त्यांच्याशी चांगलं वागलात, त्याबद्दल थँक्यू। हिला काय झालं असं अचानक? बाबा, काय झालं? डोकं दुखतंय का? हो, थोडं दुखतंय। ठीक आहे, चहा घ्या, तुम्हाला बरं वाटेल। काय झालं बाळा? तू बरी आहेस ना? नाही खरं तर। बैस। सांग, काय झालं? बाबा, तुम्ही जे सांगितलं ना मला, ते माझ्या डोक्यातून जातच नाही। ते कळल्यानंतर मी अधिपतींशी बोलण्याचा किती प्रयत्न केला, फोन केला त्यांना, मेसेजेस केले, कशालाच उत्तर देत नाही, वेळच देत नाहीयेत मला। फॅक्टरीत गेले, ते परत आलेच नाही। तुमचं म्हणणं अगदी खरं आहे, अधिपतींना ना खरंच जखडून ठेवलंय भुवनेश्वरी मॅडमनी। त्यांनी कुठे जायचं, कधी जायचं, काय करायचं, हे सगळं त्या डिसाईड करतात। आणि आधी हे सगळं नॉर्मल वाटायचं मला, पण आता सगळं चित्र क्लिअर झालंय। मला आता कळतंय त्या अशा का वागतात। आता कळतंय मला की त्यांनी अधिपतींना का शिकू दिलं नाही। त्यांनी अधिपतींचं अपब्रिंगिंगच असं केलं जसं त्यांना हवं होतं। आणि तुम्हाला माहितीये बाबा, मी जेव्हा चोरून शिकवायला लागले ना अधिपतींना, तेव्हा माझ्या लक्षात आलं अधिपती खूप हुशार आहेत, त्यांचं ग्रास्पिंग खूप चांगलं आहे। त्यांनी खरंच शिकायला हवं होतं। मी म्हटलं पण त्यांना तसं, तुम्ही शिका, पण ते नेहमी मला हेच सांगतात की आई साहेब म्हणतात शिक्षण महत्त्वाचं नाही, अक्कल महत्त्वाची।
आणि ती अक्कल तर माझ्याकडे आहे. त्याच्याच जोरावर तर मी इतके सारे व्यवसाय चालवतो. कशाला पाहिजे शिक्षण? खरंच किती किती आतल्या गाठीच्या आहेत भुवनेश्वरी मॅडम. त्यांनी बिचाऱ्या अधिपतींच्या मनाचा जराही विचार केला नाही. अधिपतींनी त्यांना आई मानलं, पण त्या नाही आई होऊ शकल्या कधीच त्यांच्या. फक्त दिखावा केला त्यांनी आई होण्याचा आणि चुकीची शिकवण त्यांच्या मनावर बिंबवली. भुवनेश्वरी मॅडमनी जे नाटक केलं मला खोटं पाडण्यासाठी, अधिपतींवर विषप्रयोग करण्याचं, ते सगळं केवळ तुमच्या सुडापोटीच असेल का? अर्थात. आणि अधिपतींबाबत त्या किती पॉझिटिव्ह आहेत. त्या म्हणत होत्या आता अधिपती माझा मुलगा राहिला नाही, बायकोचा नवरा झालाय आणि ते मला आवडत नाही. कशा आहेत भुवनेश्वरी मॅडम? किती हॉरिबल आहे हे सगळं. पण तू आता घाबरू नकोस बाळा. तू स्टँड घे, बोल, अधिपतीला प्रोटेक्ट कर, आपल्या घराला वाचव. वाचवेन बाबा या घरात, नक्कीच वाचवेन. पण आता आधी अधिपतींच्या डोळ्यावरची पट्टी काढल्याशिवाय त्यांना भुवनेश्वरी मॅडमचा खरा चेहरा कळणार नाही. अहो आम्ही येतच होतो आरतीला, तुम्ही कशाला वर आलात? नाही म्हणलं तुमची तब्येत बरी आहे का बघायला म्हणताना मी लगेच आलो. कसं वाटतंय आता? अहो आम्ही एकदम ठणठणीत. हा, फ्रेश वाटते ना? एकदम फ्रेश. बेस्ट बेस्ट. घरातल्या घरात कशा बाई फोन करतात? हो नाही, आमची भेटच झाली नाही म्हणताना केलं असेल त्यांनी. म्हणजे आम्ही फॅक्टरीत आलो मगाशी, हा. त्या खोलीत नव्हत्या. मी आंघोळ केली आणि तडक इकडे आलो ना. अच्छा, आमची काय भेट झाली नाही असं. बघा बघा काय म्हणतात ते बघा. हा मास्तरीन बाई बोला की. हा अधिपती, कुठे आहात तुम्ही? घरात. घरात? कधी आलात तुम्ही? मला दिसलाच नाहीत. हा आता मगाशी आलो. अच्छा, मला माहीतच नाही. हा तुम्ही नव्हताच ना खोलीत, मी येऊन गेलो. आत्ता कुठे आहात? आई साहेबांच्या खोलीत आहे. अधिपती, तुम्ही बाहेर या प्लीज, हॉलमध्ये या. का? मला भेटा. हा हा बरं आलो. आत्ता या लगेच. नाही जरा वेळ थांबा की जरा. आत्ता. काय एवढं काय? मला बोलायचंय, खूप महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी. एकतर कालपासून तुम्ही मला वेळच देत नाही आहात. कामात होतो मी कालपासून. पण आत्ता फ्री आहात ना? मग बाहेर या लगेच प्लीज. हा आलो आलो. जरा आई साहेबांसंग बोलतोय, जरा दम धरा, येतो. ठीक आहे, थांबा, मीच येते आता. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.